श्री स्वामी समर्थ. यावर्षी 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे, परंतु या दिवशी चंद्रग्रहण देखील आलेलं आहे. तर यावर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेची पूजा कधी करावी, त्यानंतर आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा रात्री 12ला करतो आणि चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवलं जातं किंवा दूध ठेवलं जातं. तर हे दूध ठेवावं की नाही, त्यानंतर पौर्णिमेला बरेच जण सत्यनारायण पूजा करतात. तर ही पूजा कधी व कशी करावी किंवा करावी की नाही, त्यानंतर आपण कोजागिरी पौर्णिमे दिवशी लक्ष्मी, विष्णू, इंद्र, चंद्र आणि कुबेर यांची पूजा करतो. ती पूजा कधी करावी, आपण जे नैवेद्य म्हणून जे मसाला दूध दाखवणार आहोत किंवा जी काही खीर दाखवणार आहोत, ते दूध आपण प्यायचं की नाही प्यायचं, तर ग्रहणाचे काय नियम आहेत, गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावेत, याशिवाय आपण ज्या कोजागिरी पौर्णिमे दिवशी एक खूप महत्त्वाचा मंत्र आहे, तो मंत्र म्हणल्याने आपल्या घरातील सर्व इडापिडा दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. तर हा मंत्र कोणता आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे ग्रहणाविषयी आणि कोजागिरी पौर्णिमेविषयी कोणतंही मनामध्ये शंका तुमच्या राहणार नाही किंवा ज्या काही तुमच्या शंका असतील त्या शंका दूर होतील, असा माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणतेच प्रश्न उभा राहणार नाहीत किंवा तुम्हाला जर काही समजलं नाही तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या शंका दूर होतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोजागिरी पौर्णिमेच्या व्रता दिवशी मध्यरात्री महालक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्रदेवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री देवी लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते. अशी एक धार्मिक समज आहे, धार्मिक श्रद्धा आहे. या दिवसाला देवी को जागरती असं विचारते, असं मानतात. या दिवशी देवी कोण जागा आहे असं विचारते आणि न कळत जे जागृत आहेत, ते जागे आहेत, त्यांच्यावर देवी प्रसन्न होते. को जागेरती याचा अर्थ केवळ कोण जागरण करत आहे असा नसून तर शरीराची, घराची आणि परिसराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागरूक आहेत असा होतो. तर लक्ष्मी देवी आपल्या समाधानाची देवता आहे, त्यामुळे तिला खुश ठेवण्यासाठी आधी आरोग्याकडे, मानसिक प्रसन्नतेकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं देखील मानलं जातं. त्यासाठी आपण मनाने आणि शरीराने शुद्ध आणि आपल्या घराने स्वच्छ असावे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या किरणांवर अमृतांचा वर्षाव होतो असं मानलं जातं. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या रात्री खीर किंवा दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवलं जातं आणि नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण केलं जातं. हे उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करणारं आहे. याशिवाय शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते असा उल्लेख देखील धार्मिक ग्रंथामध्ये आढळतो. त्यामुळे त्या दिवशी ती आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होते असं मानलं जातं. त्यामुळे शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री विधीनुसार लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे घरात नेहमी ऐश्वर्य आणि सुख समृद्धी नांदते. तर पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा शनिवारी 28 ऑक्टोबरला पहाटे 4:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रविवारी 29 ऑक्टोबरला पहाटे 1:53 समाप्त होईल. शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी उदय तिथी आणि पौर्णिमेच्या चंद्रोदयाच्या वेळेनुसार साजरी केली जाईल. तर 2023 मध्ये कोजागिरी पौर्णिमेची चंद्रोदयाची वेळ ही सायंकाळी 5:20 आहे. तर असं मानलं जातं की शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणामध्ये ठेवलेल्या दुधाचं सेवन केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते. हे दूध त्वचेच्या आजारांसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतं. डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असणाऱ्याने सुद्धा या दुधाचा फायदा होतो. याशिवाय अनेक अर्थांनी हे दूध खूप प्रभावशाली, खूप फायदेशीर मानलं जातं. तर असं आहे कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व. त्यासाठी प्रत्येकजण रात्री 12 वाजता कोजागिरी पौर्णिमेची पूजा करतो. महालक्ष्मीची आपल्या घरावरती अखंड कृपा राहावी यासाठी महालक्ष्मीसोबत भगवान विष्णू, कुबेर, चंद्र, इंद्र यांचा एकत्रित पूजा करण्याचा हा योग फक्त वर्षातून एकदा असतो आणि लक्ष्मी पूजनाची सुरुवात याच दिवसापासून असते. आज आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी महालक्ष्मीसोबत विष्णू, चंद्राची, इंद्रदेवाची आणि जे कुबेर देवांची पूजा करतो. त्यामुळे घरामध्ये
धन धान्य ऐश्वर आणि आरोग्य देखील राहतं, त्यासाठी यांची एकत्रित पूजा केली जाते. तर हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवशी तुम्ही 12 वाजता रात्री देवीची पूजा करत असाल, परंतु यावर्षी चंद्रग्रहण आलेलं आहे. तर आता आपण चंद्रग्रहणाविषयीची माहिती घेऊ. कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहणाचा योग अवघ्या 30 वर्षानंतर आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. चंद्रग्रहणादरम्यान काही गोष्ट करणं टाळलं पाहिजे. शनिवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे आणि ग्रहण स्पर्श म्हणजे ग्रहण सुरू होते रात्री 1:05 ग्रहण मोक्ष म्हणजे उत्तर रात्री 2:23 ग्रहण सुटणार आहे. एकूण 1 तास आणि 18 मिनिटाचं हे ग्रहण आहे. परंतु आपल्याकडे ग्रहणाचे वेध पाळले जातात. ग्रहणाच्या अगोदर वेध सुरू होतात. तर वेध आहेत ते शनिवारी 28 ऑक्टोबरला दुपारी 3:10 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळले जातात. तर दुपारी 3:15च्या दरम्यान हे वेध सुरू होतील. ते रात्री 2:23 पर्यंत आपल्याला ग्रहण सुटेपर्यंत हे वेध पाळायचे आहेत. तर ज्या महिला गर्भवती आहेत किंवा वृद्ध आजारी बाल असे म्हणजे लहान मुलं आहेत, त्यांनी जे वेध आहे ते संध्याकाळी 7:40 पासून ग्रहण मोक्षापर्यंत पाळायचे आहेत. वेध सुरू झाल्यापासून ते चंद्रग्रहण संपेपर्यंत कोणतंही शुभ काम करू नये असं म्हटलं जातं, कारण ग्रहण काळात नकारात्मक शक्तीचं वर्चस्व सुरू असतं. त्यामुळे कोणतीही शुभ गोष्ट यावेळेस केली जात नाही. तर यावेळी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. तर आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी? हे चंद्रग्रहण रात्रीचं आहे. चंद्रग्रहण आहे म्हणल्यानंतर अर्थातच ते रात्रीचं आहे आणि आपण कोजागिरी पौर्णिमेला रात्री आपण जी पूजा करतो, रात्री जे चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवलं जातं, कारण की या दिवशी अमृताचा वर्षाव होतो चंद्रकिरणातून असं म्हटलं जातं आणि ते दूध आपण चंद्रप्रकाशामध्ये ठेवून ते दूध आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो. तर यावर्षी चंद्रप्रकाशामध्ये दूध ठेवायचं की नाही, कारण की चंद्रग्रहण आहे असा प्रश्न मनामध्ये येतो. तर यावेळी चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला दूध ठेवायचं नाही, कारण की चंद्राला ग्रहण लागलेलं आहे आणि धर्मशास्त्र मानत असतील त्यांनी हे नियम अवश्य पाळावेत, कारण की जे लोक धर्मशास्त्र मानतात त्यांनी हे वेदाचे नियम, हे ग्रहणाचे नियम पाळले पाहिजेत आणि ते लोक पाळतात. परंतु ग्रहण हे खगोलीय घटना आहे, तर ज्यांना हे मान्य नाही त्यांनी हे नियम पाळू नयेत. ज्यांना पाळायचे आहेत, ग्रहणाविषयी जे लोक नियम पाळतात त्यांनी हे नियम पाळावेत. तर रात्री चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला दूध ठेवायचं नाही. तर पूजा कशी करायची? आपण लक्ष्मी, विष्णू, इंद्र, चंद्र, कुबेर यांची पूजा करतो रात्री 12 वाजता आणि जागरण करतो. तर रात्री आपण ही पूजा करू शकत नाही, कारण की ग्रहण काळामध्ये देव हलवले जात नाहीत असं सांगितलं जातं. तर पहिल्या काळापासून ग्रहणामध्ये देव हलवले जात नाही किंवा मंदिरामध्ये जात नाहीत. आपण फक्त मंत्रजाप करू शकतो. देवांना स्नान घालायचं नाही, देवांना स्पर्श करायचा नसतो. त्यासाठी तुम्हाला जर पूजा करायची असेल, पूजा मांडणी करायची असेल, तर तुम्ही फक्त प्रतिकात्मक सुपारी घेऊन तुम्ही त्याची पूजा करू शकता, तुम्हाला जर रात्री 12लाच करायची असेल तर. परंतु तुम्ही रात्री 12ला जी काही पूजा करणार आहात त्यावेळेस तुम्ही कोणतीही मूर्ती वापरून पूजा करू शकत नाही, देवी देवतांचे फोटो वापरून पूजा करू शकत नाही, कारण की ग्रहण काळामध्ये देवांना स्पर्श करू नये किंवा देवांना हलवू नये. त्यानंतर देवांना आपण नैवेद्य दुधाचा दाखवायचा का? तर देवांना दुधाचा नैवेद्य दाखवू नये, कारण की रात्री जे काही आपण पूजा करणार असाल तुम्ही रात्री 12 नंतर, तर ग्रहण काळामध्ये वेद काळामध्ये देव जे काही प्रसाद आपण जे काही नैवेद्य दाखवतो तो ग्रहण करत नाहीत असं सांगितलं जातं. त्यासाठी आपण नैवेद्य दाखवू नये. तर ज्यांना ही पूजा करायची आहे त्यांनी कधी करावी? तर दुपारी जे वेद सुरू झालेले आहे, तर वेद सुरू होत आहे 3:10 वेद सुरू होत आहे. तर तुम्हाला ही पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही सकाळी दुपारी 3:10 अगोदर ही पूजा मांडणी करू शकता किंवा तुम्ही सायंकाळी. तर 7:40 नंतर ग्रहण मोक्षापर्यंत देखील वेद पाळले जातात. तर जे कोणी 7:40 नंतर वेद पाळणार आहे त्यांनी सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस दिवे लागणीला देखील ही पूजा मांडणी तुम्ही करू शकता. संध्याकाळी फक्त तुम्ही स्तोत्र पठण मंत्र जाप करू शकता. जे वेदाचे नियम मानतात त्यांनी वेद काळ सुरू व्हायच्या अगोदर दुपारच्या अगोदर 3:10 अगोदर ही पूजा मांडणी करावी आणि संध्याकाळी फक्त मंत्रजाप करावा. जे लोक वेद पाळत नाही त्यांनी रात्री 12ला ही पूजा मांडणी केली तरीही काही हरकत नाही. त्यांनी आपापल्या मनानुसार किंवा आपापल्या पद्धतीनुसार करावे. परंतु ग्रहण काळामध्ये देवांना हलवलं जात नाही, देवांना स्नान घातलं जात नाही. तर आपण सत्यनारायण पूजा कधी करावी? कारण की सत्यनारायण पूजेमध्ये आपण बाळकृष्ण ठेवतो.
तर त्यासाठी आपण सत्यनारायण पूजा तुम्ही करणार असाल तर वेदाच्या अगोदर करावी, कारण की सत्यनारायण पूजेमध्ये आपण जो प्रसादाचा शिरा दाखवतो तो प्रसादाचा शिरा दाखवल्याशिवाय सत्यनारायण पूर्ण होत नाही. परंतु आपण संध्याकाळी रात्रीच्या वेळेस प्रसादाचा शिरा देवांना दाखवू शकत नाही, कारण की ग्रहण सुरू आहे, देव नैवेद्य ग्रहण करत नाही. त्यासाठी तुम्ही सत्यनारायण करणार असाल तर तुम्ही सकाळपासून दुपारपर्यंत कधीही करू शकता. तुम्ही सकाळी 6 ते 7 या वेळेत देखील करू शकता. तुमची रोजची देवपूजा असण्याच्या वेळेत देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकता, देवांना नैवेद्य दाखवू शकता. आणि जे काही तुम्हाला सत्यनारायणाचा कथा वाचायची आहे ती कथा तुम्ही रात्री तिन्ही सांजेला प्रदोष काळामध्ये करू शकता, कारण की बरेच जण प्रदोष काळामध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण मांडतात. तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये दिवे लागणीला फक्त कथा वाचू शकता, मंत्रजाप करू शकता. परंतु जी काही तुम्हाला पूजा मांडणी करायची सत्यनारायणाची नैवेद्य दाखवायचं आहे ते तुम्ही दुपारी वेद सुरू होण्याच्या अगोदर दाखवावा. तर यानंतरचा प्रश्न पडतो की आपण दूध प्यावे की नाही. तर या दिवशी मसाला दूध केलं जातं आणि ते सगळेजण पितात. तर रात्री जे चंद्रग्रहण लागते तर चंद्रग्रहणामध्ये कोणतंही अन्न शिजवलं जात नाही किंवा चंद्रग्रहणामध्ये अन्न ग्रहण केलं जात नाही, काहीही खायचं नसतं, प्यायचं नसतं. त्यासाठी तुम्ही हे काही दूध बनवलेलं असेल तर ते तुम्ही दुपारी वेद लागायच्या अगोदर बनवावं आणि हे दूध तुम्ही त्यामध्ये तुळशीपत्र ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ग्रहण करू शकता किंवा त्याच दिवशी तुम्ही देवांना नैवेद्य दाखवून त्यानंतर हे दूध तुम्ही पिऊ शकता. परंतु रात्री आपल्याला ग्रहण काळामध्ये किंवा वेद काळामध्ये आपल्याला काय खायचं किंवा प्यायचं नाही. तर संध्याकाळी 7:40 नंतर सगळे वेद पाळायचे आहे. तर त्यासाठी तुम्ही जे गर्भवती महिला आहेत त्या किंवा गर्भवती महिला नाहीत किंवा इतर सगळ्यांनीच आपण 7:40च्या अगोदर जेवण वगैरे उरकून बसायचं आहे, कारण की ग्रहण लागल्यानंतर काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये. त्यासाठी प्रत्येकाने 7:40च्या अगोदर आपण जेवून घ्यायचं आहे. जे काही आपलं उरलेलं अन्न असेल तर त्या अन्नामध्ये तुळशीपत्र ठेवावं. तर तुम्ही दुसऱ्या दिवशी खाणार असाल तर त्या पाण्यामध्ये अन्नामध्ये तुळशीपत्र ठेवावं, म्हणजे ग्रहणाची जी नकारात्मक ऊर्जा असते ती त्यामध्ये जात नाही. किंवा तुम्ही जे काही उरलेलं अन्न आहे ते दुसऱ्या दिवशी तुम्ही गायला किंवा कुत्र्याला खाऊ घाला, ते अन्न खाऊ नका. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी जे काही आपलं पाणी आहे घरामध्ये पियायचं पाणी ती वगैरे आपण बदलून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी आपण भरायचं आहे. ग्रहणामधलं पाणी पिलं जात नाही. तर काही ठिकाणी काही महिला ग्रहणामध्ये ज्या बांगड्या असतात, हिरव्या बांगड्या आपण हातामध्ये घालतो, त्या बांगड्या देखील बदलतात. तर आमच्याकडे अशी ही पद्धत आहे, पाणी बदललं जातं, ग्रहणामधल्या बांगड्या बदलल्या जातात. ग्रहणामध्ये देवपूजा केली जात नाही, ग्रहणामध्ये फक्त मंत्रजाप केले जातात. ग्रहण झाल्यानंतर काही जण स्नान करतात किंवा ग्रहण लागायच्या अगोदर देखील स्नान केलं जातात. ग्रहणामध्ये मंदिरामध्ये देखील जात नाहीत. तर ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी ग्रहणामध्ये काही चिरायचं नाही, काही कापायचं नाही, ग्रहणामध्ये झोपू नये. तर तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही वेदाचे नियम नक्की पाळावेत. अर्थातच चंद्रग्रहण रात्री 1 नंतर सुरू होणार आहे, त्यामुळे काही खाण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त आपण कोजागिरी पौर्णिमेचं दूध प्यायचं नाही. ते तुम्ही पिणार असाल तर तुम्ही या दिवशी ते दूध पिऊ नये. किंवा तुम्ही जे काही तुम्हाला जर ग्रहणामध्ये किंवा गर्भवती महिला आहे त्यांना जर पाणी प्यायचं असेल तर त्यामध्ये थोडंसं काळं तीळ टाकून ते पाणी पिलं तर चालतं. परंतु शक्य असल्यास तुम्ही जर गर्भवती असाल तर तुम्ही वेदाचे सगळे नियम पाळायचे आहे. 7:40 नंतर तुम्ही वेद पाळायचे आहेत, म्हणजे घरामध्ये तुम्ही इकडे तिकडे फिरू शकता, मंत्रजाप करू शकता, तुम्हाला होईल तेवढ्या सेवा करू शकता, TV पाहू शकता. फक्त काही चिरायचं नाही, भाजायचं नाही, घराला कुलूप लावायचं नाही, म्हणजे टाळा लावणे, उघडणे, काही चिरणे, कापणे अशा गोष्टी आपल्याला करायचं नाही. फक्त बसून राहायचं आहे किंवा इकडे तिकडे फिरायचं आहे. तर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही बेडवरती पडू शकता, फक्त लोळू शकता. परंतु या वेळेस ग्रहणाच्या वेळेस तुम्हाला जागं राहायचं आहे. तर तुम्हाला जे ग्रहणाचा जे मेन कालावधी आहे 1 वाजल्यापासून ते 2:23 या वेळेस तुम्हाला लघवीला जायचं नाही किंवा तुम्हाला काही प्यायचं नाही किंवा तुम्ही काही खायचं नाही, काही कापायचं नाही. तर जो ग्रहणाचा काळ आहे तो तर तुम्ही खूप व्यवस्थित काटेकोरपणे पाळायचा आहे. आवश्यकता भासली तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून प्यावे. ग्रहण काळामध्ये कोणत्या सेवा कराव्यात किंवा तुम्ही संध्याकाळी जेव्हा लक्ष्मीपूजन कराल तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्या सेवा कराव्यात, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या गुरुचा मंत्र जप करू शकता. त्यामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा तुमचे इतर कोणतेही गुरुमंत्र असेल तर त्या मंत्राचा तुम्ही 1 माळ किंवा 11 माळी जप करू शकता. श्री विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ किंवा 11 माळी जप करू शकता.
लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ जपू शकता, कुबेर मंत्र एक माळ जपू शकता, श्रीसूक्त म्हणू शकता, व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता, विष्णू सहस्त्रनाम तुम्ही जप करू शकता. म्हणजे तुमच्या हातून जेवढी काही तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेला जी काही तुम्हाला सेवा करायची आहे, मंत्र साधना करायची आहे, ती तुम्ही या रात्री करू शकता. परंतु जी पूजा आहे ती तुम्ही वेदकाळाच्या अगोदरच करायची आहे. रात्री 12ला कोजागिरी पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर तुम्ही एक मंत्र म्हणायचा आहे, तो असा की ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्युम भयम शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. म्हणजे कोणतंही घरावरती असणारं ऋण म्हणजे आपल्याला पैशासंबंधित असणारी अडचणी, घरामध्ये असणारे जे काही रोग म्हणजे आपलं जे आरोग्य आहे ते आरोग्य, त्यामध्ये असणारी जी काही पीडा, दारिद्र्य, अपमृत्यू, त्यानंतर आपल्याला असणारं कोणतंही भय, शोक, मनस्ताप हे सगळं नष्ट होऊ दे अशी आपण देवीकडे प्रार्थना करायची आहे. कारण की या पूजेमध्ये आपण माता लक्ष्मी, विष्णू, कुबेर, चंद्र, इंद्र यांची पूजा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला आरोग्य, त्यानंतर आपले ऐश्वर्य, धन, धान्य, समृद्धी मिळते. त्यासाठी आपण हा मंत्र एकदा रात्री 12ला तुम्ही पूजा केल्यानंतर अवश्य म्हणायचा आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. मी त्या सगळ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा.